गृहिणी आणि एमपीएससीचा अभ्यास. नमस्कार, मी मनोहर फळे. राजमुद्रा ऑनलाईनच्या या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. बऱ्याचदा फोन येतो, सर मला एमपीएससी करता येईल का? सर माझ्या कुटुंबात एवढे लोक आहेत, मला एमपीएससी करता येईल का? सर माझ्या कुटुंबाचा मला पाठिंबा नाही, एमपीएससी करता येईल का? सर माझं लहान बाळ आहे, त्याला सांभाळून एमपीएससी करता येईल? सर कुटुंबातल्या सदस्यांचा खूप पाठिंबा आहे, अभ्यास होत नाही, मला एमपीएससी करता येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया येणाऱ्या अर्धा तासात. वेलकम टू ऑल ऑफ यू अगेन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर: गृहिणींनी अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास होता येईल का? यस, होता येईल. अनेक अधिकाऱ्यांनी केलंय. माझ्या परिचयाचे अनेक आहेत, काही नावं तुम्हाला माहित आहेत. रोहिणी नरे मॅडम, वंदना चौधरी मॅडम, सोनाली वाघ मॅडम आहेत, राजेश्री पाटील आहेत. अनेक जणांनी केलं. ही काही उदाहरणे दाखल मी नावं घेतली. अनेक जण आहेत, अनेक जण केलंय. त्याच्यामुळे हे तर पहिला मुद्दा सिद्ध झाला की करता येईल, काहीच अडचण नाही. फक्त मला एक गोष्ट इथं एक वेगळी जाणवली. ती गोष्ट जाणवून देण्यासाठी मी तुम्हाला 2 घटना सांगतो, 2 किस्से सांगतो. पहिला एक किस्सा. एका गृहिणींचा फोन आला. ते म्हणाले, सर मला एमपीएससी करायचं, माझ्याकडे जास्त वेळ नाही, तुम्ही काही करा, मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाले पाहिजे. तुम्ही काही करा, मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाले पाहिजे, माझ्याकडे वेळ नाही. लोक, ह्या पहिला गट. दुसरी गोष्ट, एक मॅडम छान अभ्यास करत होत्या, परीक्षा देत होत्या. घरी काही घटना घडल्या, 2-3 वर्ष अभ्यास बंद पडला. परत मला फोन केला, सर मला अभ्यास करायचा. बोललो, यू वेलकम. पर घरी बोलवलं, सगळं त्यांना समजावून सांगितलं अभ्यासाचं वगैरे. त्याच्यानंतर आता 2-3 वर्षाच्या खंडानंतर अभ्यास सुरू केला ना. मग 1-2 परीक्षा ते पास नाही झाले. मग एखादी परीक्षा झाली की लगेच त्यांचा फोन, आता कसं होईल, आता कसं करायचं? मी तर खूप फ्रस्ट्रेट झालो. आता होणारच. मी अभ्यास सुरू करून 5-6 महिने झाले तरी झालं नाही. मी एक दिवस त्यांना वैतागून बोललो, मॅडम स्पर्धा परीक्षांचं आपल्याला घरी काही इन्व्हिटेशन नाही आलं की तुम्ही अभ्यास कराच. मग तुम्हाला जर एवढा अंडर प्रेशर अभ्यास करायचा असेल तर आजच अभ्यास तातडीनं बंद करा, असं स्पष्ट शब्दात सांगितलं. आणि बोललो, याच्यानंतर अशा गोष्टी सांगण्यासाठी फोन नका, है ना. आय अप्लाइड निगेटिव्ह ट्रीटमेंट फॉर पॉझिटिव्ह रिझल्ट. मग आता 7-8 महिन्यानंतर आता त्यांचा फोन आला, सर तुम्ही म्हणण्याप्रमाणे मी आयुष्याकडं तक्रारी करणं बंद केलंय होतं, छानपैकी अभ्यास केला, आता बऱ्याच परीक्षांना त्यांचे चांगले स्कोर आले. हे जे सरळ सेवेच्या परीक्षा झाल्या, हे गोष्ट लक्षात घ्या. एका अटेम्प्टमध्ये आपल्या मनाप्रमाणे अशा गोष्टी घडत. बऱ्याच गृहिणींचं मला एक गोष्ट जाणवली की ते भावनांना अभ्यासामध्ये मिक्स करतात. मग प्रॉब्लेम होणारच ना. ज्या गृहिणींना एकदम रिमार्केबल सक्सेस मिळालं, तर त्या सुद्धा काय असं एका रात्रीत त्यांना नाही मिळालं, एका वर्षात नाही मिळालं. त्यांनी आयुष्याचा संघर्ष चालू ठेवला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले सगळ्या गृहिणींनी एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे तुम्हाला जर वेळ द्यायचा असेल, प्रॉपर भावना बाजूला ठेवून अभ्यासाला लक्ष करायचं असेल, तरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. भावना बाजूला ठेवून वेळ द्यायचा असेल आणि अभ्यासाला फोकस करायचा असेल तरच करा, नाही तर करू नका. एकदम पहिल्या टप्प्यात ही महत्वाची गोष्ट सांगितली. मला माहिती आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अनेक घटक करत असतात. मुलं करतात, मुली करतात, काम करणारे लोक करतात, ते बरेच जण. सगळ्यात जास्त अडीअडचणींचा सामना करणारा घटक म्हणजे गृहिणी. या गोष्टीची मला जाणीव आहे.
सगळ्यात जास्त अडीअडचणीचा सामना करावा लागतो गृहिणींना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना. का? अनेकांची मर्जी सांभाळावं लागते ना. घरचे कामही असतात, घरचे काम करावे लागतात. पतीपासून ते सासरच्या सगळ्या लोकांपर्यंत मर्जी सांभाळावी लागते. त्यांच्या अपेक्षांचं ओझे असतं ना, की अरे आमच्या सोनबाई हे करेल. अपेक्षांचं ओझं आलं, अनेकांची मर्जी सांभाळणी आली आणि घरची सगळं कामे आली. या 3 अत्यंत महत्वाचे चॅलेंजेस गृहिणी फेस करत असतात. त्याच्यामुळे मी कायम म्हणत असतो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यामध्ये सर्वात जास्त अडचणीचा घटक किंवा अडचणींचा सामना करणारा घटक कोण असेल तर ते गृहिणी आहे. बट मी ते एक छान तुम्हाला वाक्य सांग, या सगळ्या अडी अडचणींच्या डोक्यावर पाय ठेवून वाटचाल करणारी गृहिणीच करू शकते. बिनधास्त. फक्त एकच गोष्ट ते करायची, कोणती भावना आणि अभ्यासाचं मिक्सिंग करायची नाही. एवढंच लक्षात, बाकी सगळं आहे ना. आता सगळ्यात पहिल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. जसं एक पहिला मुद्दा सांगितला, कोणता? भावना, इमोशन्स आणि स्टडी मिक्स नाही करायची. सेकंड, घरच्या सगळ्यांना एकदा बसून सांगा समोर, मी अभ्यास करते, आय विल डू माय बेस्ट, बट माझ्या डोक्यावर तुम्ही अपेक्षांचं प्रेशर नका ठेवू की असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, याच वेळेस झालं पाहिजे, हेच कर तेच कर. नो. एक्सप्लेन देम द नेचर ऑफ कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. हे स्पर्धा परीक्षांच्या जगाचं रूप त्यांना सांग की अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. त्यांना प्रामाणिकपणे सगळं व्यवस्थित समजावून सांगा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा. क्लिअर? या 2 गोष्टी लक्षात मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही भावना आणि अभ्यास हे सेपरेट केलं तर बऱ्याच गोष्टी सहज होतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होईल माहिती का? तुमची चिडचिड बंद होईल, कारण तुम्ही रियालिटी फेस करायला लागला. राग कमी होईल, थोडंसं रडणं कमी होईल, ना स्वतःवर चिडणं सुद्धा कमी होईल. जेव्हा आपण रियालिटी फेस करतो ना, तर माणूस काय म्हणतो आपण त्याला, की वास्तववादी जगात राहतो ना, हे ना. हे चिडचिड ह्या त्या सगळ्या गोष्टी म्हणल्यावर मानसिक थकवा आला, मानसिक थकवा म्हणलं की शारीरिक थकवा आला. या सगळ्या गोष्टी बंद होतील. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले इमोशन आणि स्टडी याची मिक्सिंग नाही करायची. 2, घरच्या सगळ्यांना स्पर्धा परीक्षांचं व्यवस्थित स्वरूप समजावून सांगायचं. म्हणायचं, वेळ द्या, मी प्रामाणिकपणे अभ्यास करेल, करा सुद्धा, आणि अपेक्षांचं ओझं घेऊन करू. बरोबर? शांत चित्ताने तुमच्या मिस्टरांना, जे कोणते घरचे लोक असतील त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. पुढचा मुद्दा, मग आता सर तर बोलले अभ्यास करायचा, नेमका कसा करायचा? काही असेच मुद्दे मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगायचे. अभ्यास करताना काही गोष्टी नक्की लक्षात. 1, आता अभ्यासाचं बोलू. आतापर्यंत मी तुमच्या सगळ्या बाकीच्या स्थितीविषयी, आता अभ्यासाचं. सगळ्या परीक्षा द्या, पण अभ्यास पुस्तक परीक्षा केंद्री नव्हे तर अभ्यास केंद्री दृष्टिकोन ठेवा आणि परीक्षा सगळ्या द्या. म्हणजे काय? बघा, इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यघटना, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, चालू घडामोडी, पर्यावरण, असे साधारणतः 10-12 विषय सगळ्या परीक्षांना सारख्या. त्याची एक यादी करा. चला, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, पर्यावरण, चालू घडामोडी इत्यादी केली यादी. सेकंड टास्क, एका विषयासाठी एक पुस्तक निवडा. चांगलं पुस्तक निवडायचं. तुम्ही म्हणाल की सर कोणतं पुस्तक निवडायचं? मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर गृहिणींसाठी खास करून आपण एक पुस्तकांची यादी टाकली.
मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर आपण गृहिणींसाठी खास म्हणजे एका विषयाला एकच पुस्तक अशी एक यादी टाक. ती यादी पहा तुम्ही. शिवाय तुम्ही 9405008485 या नंबरला जर व्हॉट्सअप केला तर तुम्हाला स्टेट बोर्डाच्या नोट्स आपण मोफत पाठवू. बरोबर. क्लिअर. कमिंग टू आवर पॉइंट. काय समान विषय सारखे, एका विषयाला एक पुस्तक. दुसरा नियम. क्लिअर. तिसरा नियम, शेड्यूल करा अभ्यासाचं. आता इथं काय होतं माहितीये का, बऱ्याचदा अभ्यासाचं शेड्यूल म्हणलं की गृहिणी सांगतं सर पुण्यामध्ये मुलं मुली 12 तास अभ्यास करतात, मग आमचा टिकाव लागेल का? ते सोडून द्या सगळे. जगाचा विचार करणं पहिले बाजूला ठेव. जेवढा कमी वेळ मिळेल ना तेवढा वेळ आपण इफिशियंट वापरत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग इथं तुमच्या मनातला प्राथमिक प्रश्न असू शकतो, सर अभ्यास किती वेळ व्हायला पाहिजे माझा? मी गृहिणी आहे, अभ्यास किती वेळ व्हायला पाहिजे? गृहिणींना 2 भूमिका पार पाडाव्या लागतात. एक गृहिणीची, एक विद्यार्थिनीची. एक गृहिणीची, एक विद्यार्थिनीची. 2 भूमिका. आपल्या स्पर्धा परीक्षांचे माझे सगळे बाकीचे जे विद्यार्थी त्यांना एकच भूमिका असते. कोणती? विद्यार्थिनीची. तुम्हाला 2 भूमिका आहेत, गृहिणीची आणि विद्यार्थिनीची. म्हणजे या आपल्या डोक्यामध्ये 2 भूमिका आहेत, एक गृहिणी, एक विद्यार्थी. जस्ट वेट, आय विल से सम इम्पॉर्टंट थिंग्स. जेव्हा तुमचं सकाळचं काम आटपेल ना तर शक्य असेल तर अर्धा तास तरी झोपा. शांत 20 मिनिटं तरी झोपा. त्या गृहिणीला थोडंसं स्लीप मोडला टाकता येईल झोपल्यानंतर. झोपेतून उठल्यानंतर विद्यार्थिनी बनून अभ्यास करा. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर, किती वेळ अभ्यास व्हायला पाहिजे? 5 तास. फक्त 5 तास. मला सांगा होईल का नाही? होईल ना? हो. आपण असं समजू तुम्ही सकाळी 6ला उठलेत, घरचे सगळे कामं वगैरे केले, 11 पर्यंत सगळं जिकडं तिकडं झालं, 11 वाजता तुम्ही झोपले, 11:30ला जेवण वगैरे करून झोपले, 11ला 11:30 12ला तयार होऊन बसले तर 3 पर्यंत अभ्यास होईल. 3 तास झाले कमीत कमी, किंवा 4 पर्यंत होईल. 4 तास झाले. संध्याकाळचं 9 ते 11 होईल. त्याला ना 4-6 तास अभ्यास 5-6 तास नक्की होईल. तुम्ही म्हणाल माझं शेड्यूल असेल, तुमच्या शेड्यूलनुसार ऍडजस्ट करा. फक्त तुमचे मिनिमम 5 तास अभ्यासाचे निघाले पाहिजे 24 तासापैकी. रात्री जागून 2-3 वाजता उठून असे अभ्यास करायचे नाही. तसं कधीच होत नाही. बरोबर ना? मी जेव्हा अशा गोष्टी सांगतो तेव्हा एक गृहिणी म्हणाल्या की सर असं वाटतं की तुम्ही आमचं जीवन हे जवळून पाहिलंय, जवळून जगताय. खरंच आहे, मला माहिती आहे तुमच्या अडीअडचणी. दररोज भेटणाऱ्यांमध्ये, फोन करणाऱ्यांमध्ये, मेसेज करणाऱ्यांमध्ये, म्हणजे कितीतरी तुमच्या अडीअडचणी मी वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो. म्हणूनच तर या प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय. कमिंग टू आवर पॉइंट. परत तोच मुद्दा लक्षात घ्या. मला माहित आहे की सर्वात जास्त अडीअडचणी असणारा हा घटक आहे. पण एकदा इच्छा निर्माण झाली तर त्या दृष्टीनं वाटचाल करायची म्हणल्यावर त्या अडीअडचणीला स्वीकारायला पाहिजे की नाही? Accept the situation, accept the person, accept the things as it is. परिस्थिती, व्यक्ती, या सगळ्या गोष्टींचा आहे तसा स्वीकार करा. हे नाही सुधरेल. आपण आपलं चालू ठेवा, आपण आपलं करा, बाकीच्यांकडे लक्ष द्या. किती तास अभ्यास बोललो? 5. बरोबर होते बघा. तुम्ही करा तर खरी. हे 5 तास तुमचा पुढचा प्रश्न सर, 5 तास कसे वापरायचे? याच्या अगोदर मी काय सांगितलं होतं, एका विषयाला एक पुस्तक घ्यायचं, हातात पेन घेऊन व्यवस्थित वाचायचं. जे महत्वाचं आहे त्याला अंडरलाईन करायचं. समजा तुम्ही वाचन करता करता बाळ उठलं, चिडायचं नाही बाळावर. हे पेन ठेवली पुस्तकात बाजूला, चल त्याला घेतलं. तुमच्या बाळाचे या जगातले सर्वात जवळचे व्यक्ती तुम्ही आहे. तुमचं महत्व एवढं मोठं जास्त आहे नाही का? ते एक छान वाक्य, बाळा होऊ कशी रे उतराई, तुझ्यामुळे झाले मी आई. किती छान वाक्य आहे ते.
ते बाळ तुम्हाला तुमच्यासाठी रिलॅक्सेशनचं साधनही आहे. लक्षात चिडाय पिडायचं नाही, शांत चित्तानं बंद करायचं, त्याला शांत करायचं, मग आपला आपला अभ्यास करायचा. यू एन्जॉय स्टडी, यू सेलिब्रेट स्टडी, डोंट बी अंडर प्रेशर, है ना. शांत चित्तानं दररोजचे 5 तास काढायचे. एका विषयाला एक पुस्तक, ते पुस्तक साधारणतः 15-20 दिवस कंटिन्यू वाचायचं. नाहीतर दोन स्लॅब करा, तुमच्या उपलब्ध टायमिंगचे 2 पुस्तकं वाचा, 2 वेगवेगळे विषय घ्या. पण एक विषय एक पुस्तक 15-20 दिवस कंटिन्यू वाचलं की आपलं स्टेट ऑफ माइंड, ज्याला आपण मनस्थिती म्हणतो, ती त्या विषया अनुरूप बनत असते. चला, मुद्दा काय सांगितला होता? 5 आवर्स, विषय 1, पुस्तक 1, दिवस 20. बरोबर. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांग, तुम्हाला माहिती का, आपण आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर एक सप्तपदी म्हणून टाकली, मनोहर भोळे टॉक शोवर. सिलेबस, PYQ, स्टेट बोर्डच्या नोट्स, दर्जेदार पुस्तकातून नोट्स, त्याच्यानंतर रिव्हिजन, MCQ, टेस्ट अनालिसिस, असे 7 भाग आहेत. ओके, 7 पार्ट्स. ते एकदा चांगले वाचा, त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वाचा म्हणाल ना मी, ऐका, शांत चित्तानं ऐका, हातात पेन घेऊन नोट्स काढा. अभ्यास कसा करायचा हे सप्तपदीमध्ये एकदम छान दिलेलं आहे, एकदम छान. बघा, मी काय तुम्हाला सांगितलं, तुमच्या अडीअडचणी असल्या तरी अभ्यास करायला पाहिजे. 2 सगळ्या परीक्षांचा अभ्यास करायचा. समान विषय सांगितले होते, आठवलं? 3 डेली शेड्यूल, तेवढ्या तासांचं. पुढे हातात पेन घेऊन वाचायची, चिडचिड करायची नाही. नेक्स्ट, एक विषय 20 दिवस, बरोबर, शांत चित्ताने करून बघा. अवघ्या 6 महिन्यामध्ये परिस्थितीला पलटी पडू शकते. क्लिअर? काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. बोलतो डोंट रिॲक्ट. आता छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. डोंट रिॲक्ट विथ सिच्युएशन. जी काही परिस्थिती आहे त्याला रिॲक्ट व्हायचं नाही मेंटली. सेकंड, सगळ्या गोष्टीचा आहे तसा स्वीकार करायचा. थर्ड, दररोज अभ्यास झाला पाहिजे. दररोज. माझ्या ओळखीच्या एक क्लास 1 ऑफिसर आहेत, मॅडम आहेत त्या. ते लग्न झाल्यानंतर त्यांनी, रेखा मॅडम, त्यांनी असे जास्त आपल्याला हे नको म्हणून बाहेरून दार लावायचे आणि बाजूने यायचे दुसऱ्या दाराने, घरात अभ्यास करत असतात. यू यूज ईच अँड एव्हरी मिनिट फॉर इट. यूज अँड एव्हरी मिनिट, ईच अँड एव्हरी मिनिट. बरोबर. डोंट रिॲक्ट. शांत डोकं. आणि आणखीन एक गोष्ट, अधिकारी कसा असतो? शांत. ऑफिसमध्ये बघा बरं, एकदम शांत, एकदम कॉन्फिडंट, इज मेंटली स्टेबल, प्रगल्भ. थोडक्यात काय, तुमचा अभ्यास करतानाच्या याच्यामध्ये घरादारात सुद्धा आपली वागणूक प्रगल्भ ठेवा. छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, नको तिथं लक्ष द्यायचं नाही. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील का? नाही. आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोरून कधीच नाही हललं पाहिजे. आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर कधीच नाही हललं पाहिजे. या छोट्या मोठ्या जर तुम्ही गोष्टी पाळल्या ना, मी तुम्हाला सांगतो ना की तुमची चिडचिड होणार नाही, अभ्यासावर लक्ष राहील. आणि तुम्हाला एक सांगू का, स्पर्धा परीक्षांचं एक तत्व आहे, माझे सर मला सांगायचे, जोपर्यंत माणूस स्वतःला सिद्ध करत नाही, कोणीच मानत नाही. हे तुम्ही डोक्यात कोरून ठेवा. जेव्हा तुम्हाला यश मिळेल ना, तेव्हा सगळे पाहुणे रावणे सांगतील की हे आमच्या परिचयाचे आहेत, हे आमचे नातलग आहेत, हे आमचे शेजारी आहेत, हे आहेत, ते आहेत, सगळे. तोपर्यंतचा प्रवास तुम्हाला एकट्याला करावे लागेल. हा माइंडसेट आजच तयार करून ठेवायचा. कसं वागायचं? एकदम प्रगल्भ, एकदम प्रगल्भ व्हायचं. नक्की लक्षात. तर छोट्या मोठ्या काही गोष्टी सांगतो. सोशल मीडियाचा वापर
जवळपास बंद करा, जवळपास म्हणा. दुसरी गोष्ट, तुमची इच्छा असेल तर आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर 700+ लेक्चर्स आहेत. इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, CSAT, मराठी, इंग्लिश, सर्व. पाहिजे तेव्हा तुम्हाला लेक्चर्स पाहता येतात. काही विषयाचे प्रिंटेड नोट्स आहे आपण देतो 5 विषयाच्या. तुमच्या सवडीनं केव्हाही लेक्चर पाहता येतात. वर्षाची बॅच असली तरी 2 वर्ष आपण 2 महिने पुढचं एक्सटेन्शन देतो, म्हणजे 14 महिन्याची बॅच. फीसही खूप कमी आहे, त्याचाही तुम्ही आधार घेऊ शकता. बट यू डिसाईड. पण एकदा ठरवलं ना, तुम्ही अभ्यास नक्की करा. या बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं दूर राहा. अभ्यास ही तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे, है ना. फक्त युट्यूबला मोटिवेशनल लेक्चर पाहून अभ्यास होईल का? नाही. काय करावं लागेल? मस्ट बी इन ॲक्शन. निघा, चला आपण सगळेजण आज आपण ॲक्शनवर शिफ्ट होऊया. पढाई फर्स्ट, पढाई मस्ट. बाकीच्या सगळ्या गोष्टी आज तातडीनं डोक्यातून काढून टाका. एक एक्सरसाइज सांगतो तुम्हाला, करून बघा आज सगळ्या गृहिणींनी. तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या एका कागदावर पॉइंट वाईज लिहा, नंतर त्याला फाडून टाका. काम खतम. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, आयुष्य निर्मिती करायची, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने, नोकरीच्या अनुषंगाने, ते तुम्ही हे सगळ्या गृहिणी ह्या आपल्या कुटुंबासाठी करत असतात, लेकरा बाळांसाठी करत असतात, स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी करत असतात. त्या सगळ्या गोष्टी, अभ्यासविषयक गोष्टी एका कागदावर लिहा, घरात चिकटवून. आणि सगळ्यात वर एक वाक्य लिहा, मी भावनेच्या आधारावर नाही तर अभ्यासाच्या बळावर यश मिळवेल. मग राईट, मी भावनेच्या आधारावर नाही तर अभ्यासाच्या बळावर यश मिळवेल. तुमच्या यशामध्ये आपलं राजमुद्रा अकॅडमी, मी मनोहर भोळे, आपले सगळे स्टाफ तुमच्या कायम सोबत असो. काय लागली ती सगळी मदत करू. बट यू मस्ट बी इन ॲक्शन फर्स्ट. ओके, ऑल द बेस्ट.